नमस्ते, मी शुभांगी HR चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण सहावार साडीपासून फुल अंब्रेला घेर घागरा शिलाई करणार आहोत। त्यासाठी मी इथे एक साडी घेतलेली आहे। सर्वात प्रथम साडीचा पदर कट केलेला आहे। त्यानंतर जो पायाकडील साईडचा काठ आहे, साडीचा काठ कट केलेला आहे। तर कमरेकडील साईडचा पण काठ कट केलेला आहे। तर दोन्ही साईडचे काठ आपले कट करून झालेले आहेत। जेवढी शिल्लक साडी आहे तेवढ्या साडीची आपण अशी डबल घडी घेतलेली आहे। डबल घडी केल्यानंतर आणखी एक घडी घेतली म्हणजे 4 पदरी आपली साडीचा कपडा झालेला आहे। ज्या साईडने आपल्या कपड्याचा बंद भाग आहे त्या साईडच्या कॉर्नर कडून आपण इथे कमरेचं माप टाकणार आहोत। तर कंबर आहे 34 इंच। 34चा आपल्याला चौथा भाग इथे 8.5 इंच घ्यायचा आहे। तर 8.5 इंच इथे सरळ न घेता आपल्याला राऊंड कपडा कट करायचा असल्यामुळे राऊंड मध्ये आपला कपडा अगदी जास्तच वाढतो। त्यामुळे आपण इथे 4.5 इंचावरती दाखवल्याप्रमाणे असा आपण छोटा राऊंड आखून घेतलेला आहे। आता मी इथे राऊंड मध्ये मोजणार आहे, पाहू शकता। तर इथे 8 सव्वा 8 इंचाचा आपला राऊंड आहे कमरेचा। कमरेचं माप, कमरेचा हा गोल राऊंड घेताना अर्धा इंच कमीच घेतलेला आहे। तसंच आता आपण खालच्या साईडने हा काठ लावणार आहोत। तर तो 7 इंचाचा आहे। तर 7 इंच उंची सोडून आपण बाकी कंबर घेरच्या राऊंड पासून खाली गोल राऊंड मध्ये उंची घेणार आहोत। तर इथे 35 इंच पूर्ण उंची घ्यायची आहे। तर 29 इंचावरती आपण इथे दुसरा राऊंड घेणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडला आपण 7 इंच सोडून इथे 35 इंचावरती आपण गोल राऊंड आखून घेतलेला आहे। तर असा मी अंब्रेला घेर कट केलेला आहे। पूर्ण साडीचा हा आपला घेर गोल घेर तयार झालेला आहे। खोलल्यानंतर पाहू शकता हा कसा दिसत आहे। तर हा घेर आपला 2 पार्ट मध्ये तयार झालेला आहे। असे हे आपले 2 पार्ट तयार झालेले आहेत। पूर्ण गोल राऊंड मध्ये हा घेर असा तयार आहे। तर असे दोन्ही पार्ट एकावर एक ठेवून एका साईडने आपण शिलाई करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे अशी एका साईडने इथे अशी शिलाई करून घेणार आहोत। घेरची एक साईड शिलाई केल्यानंतर आपला घेर असा तयार झालेला आहे पूर्ण। आता खालच्या साईडने आपण जो पायाकडील साईडचा काठ कट केलेला आहे तो जोडणार आहोत। तर साडीचा कपडा आणि काठ कुठेही न ओढता अगदी सारखा ठेवायचा आहे काठ साडीच्या कपड्यावरती आणि शिलाई करून हा काठ असा खालच्या साईडने पूर्ण राऊंड मध्ये शिलाई करून घेणार आहोत। तर दाखवल्याप्रमाणे हा आपला पूर्ण घेरला काठ शिलाई करून झालेला आहे। तर शिलाई केल्यानंतर आतल्या साईडला जो हा कपडा आहे तो आपण काठाच्या साईडने असा दाबून दाब शिलाई करणार आहोत। दाब शिलाई दिल्यानंतर जो शिलाई केलेला काठ आहे तो अगदी फिनिशिंग मध्ये जोडला जात आहे। पाहू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। पूर्ण राऊंडला आपला काठ शिलाई करून झालेला आहे। सुंदर असा आपला हा घेर तयार झालेला आहे। आता आपण अस्तर कट करणार आहोत। अस्तरची डबल घडी घेतलेली आहे। पुन्हा 4 पदरी घडी घेऊन आपण ज्या साईडने बंद बाजू आहे त्या साईडने कंबर घेर घेणार आहोत 8.5 इंच आणि 1 इंच असा खालच्या साईडला खून करून गोल राऊंड दिलेला आहे। मोजल्यानंतर अस्तरचा घेर हा बरोबर 8.5 इंच तयार आहे। त्यानंतर आपण उंची घेणार आहोत जो आपला
घागऱ्याचा साडीचा कपडा आहे त्यापेक्षा 2 इंचाने कमी एवढा आपण अस्तरचा घेर घेऊन दाखवल्याप्रमाणे असा राऊंड घेतलेला आहे आणि अस्तर आपण कट करून घेऊया। अशा पद्धतीने अस्तरचे सुद्धा आपल्याकडे 2 पॅटर्न तयार झालेले आहेत। तर एका साईडने आपण दोन्ही पार्ट शिलाई करून घेणार आहोत। तसंच खालच्या घेरला दाखवल्याप्रमाणे असे दुमडून शिलाई केलेली आहे। पूर्ण खालच्या घेरला पण अशी दुमडून शिलाई केलेली आहे। अशा पद्धतीने अस्तरचा पॅटर्न तयार झालेला आहे। आता आपण त्यावरती साडीचा घेर असा ठेवलेला आहे। फक्त कमरेच्या साईडने अस्तरचा कपडा व साडीचा कपडा असा शिलाई करणार आहोत। तर आता पूर्ण अंब्रेला घेर अगदी व्यवस्थित पडण्यासाठी आपल्याला हे दोन्ही बाजू कशा जॉईन करायच्या ते पाहूया। तर अस्तरच्या दोन्ही बाजू सेपरेट शिलाई करायच्या आहेत आणि इथे पाहू शकता साडीच्या दोन्ही बाजू आपल्याला अशा शिलाई करायच्या आहेत। तर अस्तरच्या दोन्ही बाजू अशा घेऊन आपण मध्यापर्यंत अशा शिलाई केलेल्या आहेत। त्यानंतर साडीच्या दोन्ही बाजू घेऊन आपण हा साडीचा घेर व्यवस्थित असा शिलाई केलेला आहे पायाच्या काठापर्यंत। तर आपला हा असा गोल राऊंडमध्ये घेर तयार झालेला आहे। आता शिलाई केलेला घेर हा आपण बाहेर काढल्यानंतर पाहू शकता आतल्या साईडने आपला अस्तर असं आतल्या साईडने जाणार आहे आणि हा आपला घेर असा वरती घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला हा खालचा घेर तयार आहे। आता कमर बेल्टसाठी आपण असा कमरेच्या काठाचा वापर करणार आहोत। तर काठाच्या दोन्ही साईडने अशी शिलाई करून घेतलेली आहे। दाखवल्याप्रमाणे कमर बेल्ट तयार करण्यासाठी आपण कमरेच्या साईडने आतल्या साईडने असा राऊंडमध्ये शिलाई केलेला आहे। कमरेचा काठ आतून घेतलेला आहे। तसंच पूर्ण राऊंडमध्ये आतल्या साईडने आपण हा काठ असा शिलाई केलेला आहे। आता हा शिलाई केलेला कपडा मी वरती कमरेच्या काठाकडे असा दाब शिलाई करून घेतलेला आहे। पूर्ण राऊंडमध्ये असा दाब शिलाई केलेला आहे। त्यानंतर कमर बेल्टचा आपला हा काठ समोरच्या साईडने असा दुमडून समोरच्या साईडने काठाची डिझाईन येईल। कमर बेल्टच्या समोरच्या साईडने आपली काठाची डिझाईन येईल असा आपण अगदी फिनिशिंगमध्ये हा कमर बेल्ट शिलाई केलेला आहे। पाहू शकता पूर्ण राऊंडमध्ये अतिशय सुंदर हा असा छोटा काठ आपला समोरच्या साईडने आलेला आहे आणि अतिशय सुंदर आपला घागरा तयार झालेला आहे। तर आजचा हा साडीचा अंब्रेला घेर घागरा अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे। सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा। तर तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की विचारा। धन्यवाद।